Good morning, student. Standard 8, subject mathematics. Topic number 2, parallel lines and transversal. In previous video, we have to see rational and irrational numbers, म्हणजे परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. या परिमेय संख्या आपण संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवू शकतो याचा अभ्यास आपण केला. देन वी हॅव टू सी कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर, म्हणजे लहान मोठेपणा आपण रॅशनल नंबर मधला ठरवला. काही रॅशनल नंबर कशा पद्धतीने तो आपण रॅशनल नंबर, कोणता रॅशनल नंबर मोठा आहे, कोणता रॅशनल नंबर त्या ठिकाणी लहान आहे, किंवा कोणते दोन रॅशनल नंबर इक्वल आहेत, हे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर आपण त्या ठिकाणी बघितलं. देन वी हॅव टू सी द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ काय बघितलं होतं त्या ठिकाणी रॅशनल नंबर. त्यानंतर वी हॅव टू सी काय केलं होतं इरॅशनल नंबर. वी हॅव टू शो ऑन द काय केलं होतं नंबर लाईन, म्हणजे √2 असेल, √3 असेल, √5 असेल, √7 असेल, ह्या ज्या आहेत हे जे इरॅशनल नंबर आहेत हे कशा पद्धतीने आपण नंबर लाईनवर त्या ठिकाणी दाखवू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो, याचा स्टडी आपण या ठिकाणी केलेला आहे. टुडे वी हॅव टू सी द काय केलं त्या ठिकाणी न्यू टॉपिक, आणि त्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण मराठीमध्ये समांतर रेषा असं त्या ठिकाणी म्हणतो, आणि ट्रान्सव्हर्सल जे आपण घेतलं त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी छेदिका असं म्हणतो. आता तुम्ही पॅरलल लाईन्स म्हणजे काय तुम्ही म्हणाल, आता मला पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तर आपण वहीमध्ये जर बघितलं, आपल्या वहीमध्ये ज्या रेषा काढलेल्या असतात, म्हणजे दोन रेषा आपण बघितलं या पद्धतीने, ह्या रेषा असतात अशा पद्धतीने. ह्या ज्या रेषा आहेत त्या कशा असतात त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स आपण म्हणतो. म्हणजे ह्या रेषा कशा झाल्या, एकमेकीला समांतर झाल्या, ह्या एकमेकीला समांतर आल्या, म्हणजे हे काय झालं त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स, बरोबर आहे. त्यानंतर आपण जर बघितले आपल्या घरामध्ये, किंवा आता हा जर बोर्ड बघितला, बोर्डचा ही वरची बाजू आपण घेतला, आपण हा बोर्ड घेतला, हा बोर्डची ही जी रेषा म्हणजे ही वरची बाजू आणि ही खालची बाजू, त्या दोन्ही सुद्धा एकमेकाला कशा आहेत त्या ठिकाणी समांतर आहेत, म्हणजे ह्याला पण आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी पॅरलल असं त्या ठिकाणी म्हणणार. आपण रेल्वेचे ट्रॅक घेतले, रेल्वेचा रूळ बघतो आपण, रेल्वेचा रूळ सुद्धा काय असतं त्या ठिकाणी एकमेकाला ते कशा असतात त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी असत असतात. म्हणजे पॅरलल लाईनची उदाहरणं आपल्याला भरपूर सांगता येतील. पुस्तक जर घेतलं तर त्या पुस्तकामध्ये त्या रेषा असतात, म्हणजे तिथं ओळी जे आपण म्हणतो त्या लिहिलेल्या ओळी सुद्धा एकमेकीला कशा असतात त्या ठिकाणी त्या समांतर असतात. म्हणजे आपण पॅरलल लाईन्स घेतलं, आपल्या घरामध्ये असणारं कपाट घेतलं, त्या कपाटामध्ये असणारे जे कप्पे असतात ते कप्पे सुद्धा एकमेकाला कसे असतात त्या ठिकाणी पॅरलल असतात. म्हणजे आपण जर कपाट घेतलं, मी अशा पद्धतीने कपाट आपण घेतलं, त्या कपाटामध्ये हा वरचा कपाट झाला, हा खालचा झाला, भांड्याचा कपाट घ्या तुम्ही कसंही घेतलं तर त्याच्यामध्ये जे कप्पे असतात ते एकमेकाला कसे असतात त्या ठिकाणी आपण सांगतो त्या ठिकाणच्या लाईन्स आहेत त्या एकमेकाला कशा दिसल्या त्या ठिकाणी समांतर दिसल्या, म्हणजे हे आपण काय घेतलं पॅरलल लाईन्स घेतली. आता त्यानंतर घेतलेलं आहे ट्रान्सव्हर्सल आपण घेतलेलं. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, तर ज्याला आपण छेदिका असं त्या ठिकाणी म्हणणार, बरोबर आहे. आता छेदिका आपण घेतलं तर ते तुम्हाला कसं करणार, जर आपण घेतलं ही रेषा काय असते, आपण या ठिकाणी उभी रेषा आपण बघितली, म्हणजे ह्या सगळ्या आडव्या रेषा आहेत एकमेकीला काय झाल्या समांतर झाल्या, आणि ही उभी रेषा आहे, हे उभी रेषा काय झाली, ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्यांना कुठेतरी काय झालेले छेदले, म्हणजे इथे ही इंटरसेक्ट झाली, या ठिकाणी इंटरसेक्ट झाली, या ठिकाणी इंटरसेक्ट झाली, या ठिकाणी इंटरसेक्ट झाली, म्हणजे तिथं काय झालं तो छेदली, आणि छेदल्यामुळे ही जी लाईन आपण घेणार आहे ही लाईनला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. ज्याचा स्टडी आपण बघणारच आहे, फक्त आपण वहीमध्ये असणारी जी उभी रेषा असत्या त्या उभ्या रेषेला आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी म्हणू शकतोय. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल यांचा काय करायचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय, जे आता आपण सांगितलं की वहीमध्ये असणाऱ्या दोन रेषा असतील, पुस्तकामध्ये असणारे ज्या ओळी असतील त्या सगळ्या आपण पॅरलल लाईन्स आहे. मग इथं काय सांगितलंय, द लाईन्स इन द सेम प्लेन आहे, प्लेन कसं पाहिजे त्या ठिकाणी खरं सेम पाहिजे. द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर सेम, म्हणजे द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स. म्हणजे हा फळा जर आपण घेतला, हा फळा एक काय असणार आहे त्या ठिकाणी प्लेन असते. तुमची वही जर घेतलं, वहीचं पान जर घेतलं तर वहीचं पान सुद्धा कसं असते एक प्लेनच असते. पुस्तकाचं पान घेतला ते पुस्तकाचं पान सुद्धा काय असते त्या ठिकाणी एक प्लेनच आहे, आणि त्या प्लेनमध्ये असणाऱ्या ज्या दोन लाईन्स आपण सांगितल्या, म्हणजे आपण इथं लाईन्स ड्रॉ करूया, त्या प्लेनमध्ये आपण एक लाईन काढली, दिस इज द लाईन काय घेऊया आपण त्या ठिकाणी, दिस इज द लाईन आपण घेतली त्या ठिकाणी एम, आणि नंतर दिस इज द लाईन काय घेऊया आपण त्या ठिकाणी एम, म्हणजे दिस लाईन एल आणि लाईन एम हा कशा त्या ठिकाणी, हा बोर्ड आपण घेतला तर हा ब्लॅकबोर्डमध्ये हा प्लेनमध्ये जाईल, जे ह्या दोन लाईन्स एकमेकाला काय झाल्या त्या ठिकाणी पॅरलल झाल्या, म्हणजे ह्या दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होतात का, छेदतात का, छेदत नाही. म्हणून आम्ही काय सांगितलंय, द लाईन इन द सेम प्लेस सेम प्लेन
विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे त्या एकमेकीला छेदत नाही, त्यांना आपण काय म्हणणार आहे, पॅरलल लाईन्स. म्हणणार तसंच काय नाही, आपण इथं अजून एक लाईन काढू शकतो. दिस इज अ लाईन आपण त्या ठिकाणी घेऊया, त्या ठिकाणी एन, आणि आपण दुसरी पॅरलल लाईन त्याला काढूया. दिस इज अ लाईन काय घेतलं त्या ठिकाणी जे लाईन एन आणि एस ह्या सुद्धा एकमेकीला कशा झाल्या त्या ठिकाणी पॅरलल. समजा मी सांगितलं, काही जण म्हटले आम्ही असं काढलं तर चालेल का, ह्या लाईन सुद्धा एकमेकाला कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल आहेत, बरोबर आहे. त्याला आपण नाव दिलं त्या ठिकाणी ही लाईन ए आणि दुसरी लाईन काय घेतली बी. म्हणजे आपण ही फिगर ए काढली, दिस फिगर बी घेतली आणि दिस फिगर आपण काय काढली, सी काढली. त्या तिन्ही फिगर मध्ये काय दिसतात, ह्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स एकमेकाला कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल आहेत. म्हणजे लाईन्स कशा आहेत त्या ठिकाणी इन द सेम प्लेन मध्ये आहेत, डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे व्याख्या काय सांगितली, the lines in the same plane which do not intersect each other are called as काय म्हटले त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स असं म्हणणार आहे. म्हणजे एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणणार आहे, समांतर रेषा असं म्हणणार आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅरलल लाईन्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. जिथं लाईन ए आणि लाईन बी एकमेकाला पॅरलल आहेत, तिथं लाईन एन आणि लाईन एम एकमेकाला पॅरलल आहेत. हियर एन आणि एस हा लाईन्स एकमेकाला कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल. आता ह्या लाईन्स आपण सांगितलं की एकमेकाला पॅरलल आहेत. ह्या पॅरलल लाईन्स आपल्याला जर लिहायचं असेल तर आम्ही काय लिहिणार, इथं लिहिणार लाईन एन अँड लाईन एम आर काय सांगितलं त्या ठिकाणी पॅरलल. आता इज रिटन आहे, हा सिम्बॉलिकली आपल्याला लिहायचं असेल तर ते कसं लिहिणार आपण, इथं लिहायचं लाईन एल लिहायचं, इथं काय लिहायचं लाईन काय घेतली एम, म्हणजे ही लाईन एल आणि लाईन काय घेतली एम घेतली, पॅरलल आहे. आणि पॅरलल साठी ह्या दोन समांतर रेषा, म्हणजे हा दोन्ही पण घेत असतात एकमेकीला कशा पाहिजे, समानच पाहिजे, म्हणजे त्यांची उंची जी आहे ती एकसारखी पाहिजे. आणि आम्ही काय लिहिलं लाईन एल पॅरलल लाईन काय लिहिणार त्या ठिकाणी एम. मग अशा आपण काय काढलं, दुसरी लाईन काढली होती, लाईन काय घेतली होती त्या ठिकाणी एम होती पॅरलल, तुझं लाईन काय होती त्या ठिकाणी एस होती. अजून एक एक्झाम्पल घेतलं होतं, लाईन ए घेतलं होतं पॅरलल, लाईन काय घेतलं होतं त्या ठिकाणी बी घेतलं. म्हणजे आम्हाला लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स आपण जर असेल तर ते लिहायचं असेल तर आम्ही काय लिहिणार, लाईन ए पॅरलल लाईन बी लिहिणार, लाईन एल पॅरलल लाईन काय म्हणणार एस म्हणणार, लाईन एल पॅरलल लाईन काय म्हणणार आहे त्या ठिकाणी एम असं म्हणणार आहे. म्हणजे पॅरलल लाईन म्हणजे काय सांगितलं, द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड एज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स. आणि त्या कशा लिहायच्या, लाईन एल पॅरलल लाईन एम लिहा किंवा लाईन ए पॅरलल लाईन एम, लाईन ए पॅरलल लाईन बी, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट पॉईंट आपण घेऊया त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. नेक्स्ट पॉईंट काय बघणार आहे आपण, ट्रान्सव्हर्सल. आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, तर मग आपण काढल्या तर तशा दोन पॅरलल लाईन्स काढूया. दिस इज द लाईन एल घेतली, दिस इज द लाईन काय घेतली त्या ठिकाणी एम. दिस लाईन एल आणि लाईन एम काय झालं पॅरलल, कारण ह्या दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट होत नाहीत आणि इथं काय सांगितलं त्या ठिकाणी सेम आहे. आता आपण दुसरी एक रेषा घेऊया, दिस इज द लाईन काय घेतली त्या ठिकाणी एल घेतली, म्हणजे काय घेतलं दिस लाईन एल घेतली, दिस लाईन एम, दिस टू आर काय घेतलं त्या ठिकाणी पॅरलल लाईन घेतली. आणि थर्ड लाईन आम्ही काय कुठली घेतली त्या ठिकाणी थर्ड लाईन एन घेतली. आता थर्ड लाईन तुम्हाला काय दिसते, दिस थर्ड लाईन इंटरसेक्ट लाईन काय घेतलं त्या ठिकाणी एल ॲट फर्स्ट डिस्टिंक्ट पॉईंट, दिस लाईन एन ऑल्सो इंटरसेक्ट दिस लाईन एम ॲट दिस पॉईंट. म्हणजे आम्ही काय सांगितलं लाईन एल आणि एम एकमेकीला पॅरलल आहे. ती थर्ड लाईन आम्ही काय घेतली, तर ही थर्ड लाईन एन जी आहे की लाईन एल आणि लाईन एमला काय झालं त्या ठिकाणी दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये काय झालं त्या ठिकाणी इंटरसेक्ट झालं. लाईन एलला जिथे इंटरसेक्ट झाल्या त्या पॉईंटला नाव पण ए दिल्या आणि एमला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या त्या पॉईंटला काय नाव दिलं त्या ठिकाणी बी नाव दिलं. म्हणजे काय सांगितलं लाईन एन आहे, द लाईन एन इंटरसेक्ट द लाईन एल अँड एम ॲट टू डिस्टिंक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट सांगितलं. आणि ही जी लाईन आपण काढलेली आहे ह्या लाईन एनला आम्ही काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल असं त्या ठिकाणी म्हणणार. त्याला नाव काय द्यायचं त्या ठिकाणी लाईन एनचं काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. म्हणजे काय सांगितलंय, इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स कुठल्या लाईन एल आणि एम आपण ह्या दोन लाईन्स घेतलेल्या आहेत आणि इंटरसेक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी नाही. इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट, हा एक पॉईंट आणि आपण हा
टू डिस्टिंक्ट पॉइंट्स दॅट लाईन इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स म्हणजे लाईन एल आणि लाईन एम यांची ट्रान्सव्हर्सल कोण आहे त्या ठिकाणी लाईन एन त्या ठिकाणी काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे आम्ही काय सांगितलं परत एकदा बघा ह्या दोन लाईन्स एकमेकांना कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स आहेत थर्ड लाईन आपण घेतली तिसरी लाईन काय झाली त्या ठिकाणी लाईन एल आहे ती लाईन एल काय केलं त्या ठिकाणी लाईन एल आणि लाईन एम ला दोन वेगवेगळ्या बिंदूत काय झाले त्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत टू डिस्टिंक्ट पॉईंट मध्ये काय झालं त्या ठिकाणी छेदलेले आहे इंटरसेक्ट होणे म्हणजे काय छेदन नाही आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या भिन्न बिंदूमध्ये त्या ठिकाणी छेदलेले आहे आणि ही छेदलेली जी लाईन आहे म्हणजे ही जी लाईन आपण एन सांगतो त्या लाईन एनला आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन त्या ठिकाणी म्हणणार म्हणजे व्याख्या काय सांगितली if a line intersect given two lines in two distinct points then that line is called as काय म्हटलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स आहे म्हणजे फिगर मध्ये लाईन एल ही काय त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल लाईन आहे आणि लाईन एल आणि लाईन एम हा कशा आहेत त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स आहे पण आपण घेऊया अँगल्स मेड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आता मग अशा पण सांगितलं होतं हिअर वी हॅव टू टेकन काय केलं त्या ठिकाणी दिस इज द लाईन काय घेतली आपण त्या ठिकाणी एम घेऊया दिस लाईन काय घेतली आपण त्या ठिकाणी एम घेऊ दिस टू पॅरलल लाईन्स आहेत त्या दोन पॅरलल लाईन्सला एक आपण काय घेतलं त्या ठिकाणी थर्ड लाईन जी घेतली त्या थर्ड लाईनला नाव काय घेऊ आपण त्या ठिकाणी एल दिस लाईन काय केलं त्या ठिकाणी इंटरसेक्ट द लाईन एम आणि द लाईन एन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी टू डिस्टिंक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट्स हा एक पॉईंट्स आहे आणि हा अनादर आपण याला नाव देऊया त्या ठिकाणी ए बी असं त्या ठिकाणी आता ॲट टू डिफरंट काय घेतलं त्या ठिकाणी पॉईंट्स समजा आम्ही काय केलं त्या लाईन एम आणि एनवर आपण पॉईंट्स पण त्या ठिकाणी देऊ शकतो इथं नाव दिलं आपण त्या ठिकाणी पी दिला इथं काय दिलं त्या ठिकाणी क्यू हा आपण आर दिला हा आपण काय दिला एस दिला ह्या लाईनवर पण घेऊ आपण त्याला पी दिला आणि याला काय दिलं त्या ठिकाणी यू म्हणजे आपण आता मगाशी जसं सांगत होतो लाईन एम अँड लाईन एन ऑफ पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन घेतला ट्रान्सव्हर्सल लाईन काय घेतला एन घेतला ऑन द लाईन एम वी हॅव टेकन दोन पॉईंट्स घेतले पी क्यू घेतला ऑन द लाईन एन वी हॅव आम्ही काय सांगितलं दिस लाईन एम पॅरलल लाईन काय घेतला एन घेतला दिस इज काय घेतली ट्रान्सव्हर्सल लाईन एन घेतली दिस ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट द लाईन एम अँड लाईन एन ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी टू डिस्टिंक्ट पॉईंट आणि ते दोन डिस्टिंक्ट पॉईंट्स कुठले त्या ठिकाणी ए आणि बी मग अशी मी जे सांगितलं होतं वहीमध्ये आपल्या ज्या रेषा असतात त्या आपल्या रेषा आपण सांगितल्या त्या रेषांची इथं आपण काय केलेलं असते अशी एक उभी रेषा असते त्या उभी रेषा सुद्धा काय करत असतात प्रत्येक रेषेला म्हणजे ईच काय सांगितलं त्या ठिकाणी लाईन त्या प्रत्येक रेषेला वेगवेगळ्या डिस्टिंक्ट पॉईंट्समध्ये काय करत असते त्या ठिकाणी ती इंटरसेक्ट करत असते जसं आपण कपाट घेतलं कपाटामध्ये सुद्धा काय असतात कप्पे कप्पे आपण म्हणतो ते कप्पे कप्पे कुणामुळे झाले ह्या ट्रान्सव्हर्सलमुळे काय झाले इथं हा कप्पा तयार झाला जे कप्पे तयार झाले तर हे कप्प्यामध्ये ह्या ज्या रेषा आहेत त्याला आपण काय म्हणतो पॅरलल लाईन्स म्हणतो मात्र इथं जे दिसतात हा जो आहे जी इकडची बाजू असेल इकडची ही काय झाली त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणजे इथं हा एक दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये तो काय झालेला आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये त्या ठिकाणी छेदणार आहे किंवा ते ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करणार आहे आता मग काय झालं या ठिकाणी आपण जर बघितलं ॲट ड्यू टू दिस लाईन एल म्हणजे ड्यू टू दिस काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल तिथं किती त्या ठिकाणी दिसतात ए अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झाले म्हणजे इथं जर तुम्ही बघितला हा इथं एक दुसरा अँगल हा दुसरा दिसला आम्हाला हा तिसरा दिसला हा चौथा दिसला पुढे आपण जर बघितलं इथं जर बघितलं हा पाचवा सहावा सात आणि काय झालं त्या ठिकाणी आठ म्हणजे 8 अँगल्स आर काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अँगल्स काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले आता 8 अँगल्स फॉर्म होत असताना कशा पद्धतीने दिसतात बघा तर 8 अँगल्स तयार होत असताना आपण जर बघितलं हा एक अँगल आपण या ठिकाणी कन्सिडर केला हा आपल्याला या ठिकाणी अँगल दिसतोय हा अँगल पहिला घेतला तर त्याची काय सांगितलं ह्या अँगलची एक आर्म जी आहे म्हणजे हा अँगल कुठला तयार झाला आपण घेऊया त्या टी ए आणि काय घेतला त्या ठिकाणी क्यू अँगल टी ए आणि काय घेतला त्या ठिकाणी क्यू घेतला टी ए क्यू घेतला तर याची वन आर्म जी आहे म्हणजे अँगलची वन आर्म ही कशावर आहे तर एक आर्म त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आहे आणि अनादर लाईन आर्म जी आहे ती अनादर आर्म कुठे आहे त्या ठिकाणी लाईन येत जिथं 8 अँगल जे फॉर्म झालेले त्या 8 अँगलची एक बाजू ही कुठे असणार आहे ह्या ट्रान्सव्हर्सवर असणार आहे म्हणजे छेदिकेवर असणार आहे
आणि दुसरी बाजू जी कोणाची आहे ती कशावर असणार आहे, त्या लाईन जी लाईन असेल त्या लाईनवर त्या ठिकाणी असेल. समजा मी हा दुसरी घेतली, म्हणजे दुसरा आपण त्या ठिकाणी घेऊया, हा इथे घेतला, हा अँगल इथे दिसतो, म्हणजे हा अँगल तुम्हाला दिसतो. जिथे अँगल कुठला फॉर्म झाला आता, ए बी आणि काय घेतला, एस, अँगल ए बी एस हा या ठिकाणी फॉर्म. हा अँगल ए बी एस फॉर्म झाला तर ह्याची एक आर्म कुठे आहे त्या ठिकाणी, ट्रान्सव्हर्सवर आहे, आणि एक आहे त्या ठिकाणी लाईनवर त्या ठिकाणी. समजा मी काय म्हणतो, ही दुसरी झालं, समजा इकडच्या बाजूचा आम्हाला अँगल त्या ठिकाणी फॉर्म करायचा असेल, इथं आपल्याला दिसतो हा पण अँगल फॉर्म झाला, म्हणजे अँगल कुठला फॉर्म झाला, अँगल यू बी एस हा अँगल फॉर्म झाला. याची सुद्धा एक आर्म कशावर आहे, ट्रान्सव्हर्सवर आहे, एक आर्म कशावर आहे त्या ठिकाणी, लाईनवर आहे. समजा मी इथं हा दुसरी घेतला, हा अँगल हा इकडच्या बाजूचा, म्हणजे कुठला झाला, या ठिकाणी हा अँगल फॉर्म झाला, इथं दिसतो तो काय दिसतोय आम्हाला, अँगल यू बी आणि काय झालं त्या ठिकाणी आर हा अँगल फॉर्म झाला. याची सुद्धा एक लाईन कशावर आहे, ट्रान्सव्हर्सवर आहे, आणि एक कशावर आहे त्या ठिकाणी, लाईनवर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या अँगल्सच्या पेअर्स त्या ठिकाणी तयार झाले. समजा मी इथं तुम्हाला वाटलं हा एक अँगल इथे फॉर्म झाला, कुठला अँगल दिसतोय आम्हाला त्या ठिकाणी, अँगल ए बी आणि काय दिसला, अँगल ए बी आर त्या ठिकाणी. जे 8 अँगल्स जे दिसलेले आहेत ते मी इथे वाटल्यास अँगल्स लिहून ठेवते. अँगल काय दिसतोय आम्हाला, टी ए आणि काय मिळाला, क्यू, टी ए क्यू मिळाला. दुसरा जो मिळाला आहे टी ए काय मिळाला त्या ठिकाणी, पी मिळाला आपल्याला दिसतो. हा दुसरा अँगल काय फॉर्म झाला, अँगल काय म्हटला, टी ए आणि काय घेतला, पी झाला. दुसरा अँगल आपण घेत असताना इथं घेऊया, तिसरा अँगल जो आहे तो मिळाला अँगल ए बी आणि काय मिळालं त्या ठिकाणी, एस मिळाला. अँगल ए बी आणि काय झालं, एस झाला. त्यानंतरचा आपण अँगल काय घेऊ शकतो, इथं अँगल क्यू ए आणि काय घेतला, बी. चौथा अँगल अँगल क्यू ए काय घेतला त्या ठिकाणी, बी, म्हणजे हा झाला क्यू ए बी झाला. परत अँगल हा पी ए आणि काय घेतला त्या ठिकाणी, बी, हा आपण घेऊया. पाचवा अँगल काय झाला, अँगल पी ए आणि काय झाला त्या ठिकाणी, बी झाला. सहावा अँगल जर आपण बघायचा असेल तर कुठला घेतला त्या ठिकाणी, ए बी आर, अँगल ए बी आणि काय घेतला, आर घेतला. सातवा जो अँगल घ्यायचा आहे तो कुठला, आर बी यू, आणि आठवा जो अँगल फॉर्म होणार आहे तो कुठला झाला, यू बी एस. बघा आपल्याला काय दिसले, 8 अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले, त्या ठिकाणी कोणामुळे तयार झालेले दिसले, ट्रान्सव्हर्समुळे हे 8 अँगल्स आम्हाला या ठिकाणी फॉर्म झालेले दिसणार आहेत. आता ह्यांच्याबद्दलची जी आहे दीज अँगल्स आर ग्रुप्ड इन काय सांगितलं त्या ठिकाणी, डिफरंट पेअर्स ऑफ अँगल्स, आणि त्याचा स्टडी आपण आता या ठिकाणी करणार आहोत. आपण घेऊया करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय सांगितलंय, इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन and the other arms are on the same side of the काय सांगितले त्या ठिकाणी, ट्रान्सव्हर्सल, then it is called as a pair of corresponding angles. आता करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या आपण या ठिकाणी घेणार आहे, म्हणजे संगत. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, संगत कोन असं म्हणतो. म्हणजे काय सांगितलंय, ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा काय करतात त्या ठिकाणी दाखवतात. म्हणजे ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन, म्हणजे दिशा काय दाखवतात त्या ठिकाणी एकच दाखवतात. अँड अदर आर्म्स ऑन द सेम साइड, आणि जी भुजा व छेदिकेवर नसलेल्या ज्या भुजा आहेत त्या काय दाखवतात त्या ठिकाणी, छेदिकेच्या एकाच बाजूला त्या ठिकाणी असतात. त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी काय असते त्या ठिकाणी, संगत कोनाची जोडी असते. म्हणजे काय सांगितलं, आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल. आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, एक भुजा कुठं पाहिजे त्या ठिकाणी, छेदिकेवर पाहिजे त्या ठिकाणी, म्हणजे ट्रान्सव्हर्सल. आणि पेअर ऑफ अँगल्स आर इन द काय सांगितलं त्या ठिकाणी, सेम डायरेक्शन, दिशा सुद्धा कशी पाहिजे त्यांची सारखीच आहे. आणि अदर आर्म जी आहे ती कशा असणार आहे त्या ठिकाणी, ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड एज काय म्हटले त्या ठिकाणी, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इथं आपण आकृती घेऊया. आकृतीमध्ये आपण इथं पॉईंट्स घेऊया. या पॉईंट्सला नाव दिलं आपण ए, इथं देऊया आपण बी दिला,
दिस इज अ सी, दिस इज अ डी दिला, आपण ई घेतला, हा काय घेतला त्या ठिकाणी एफ घेतला. दिस ट्रान्सव्हर्सल जे आहे इंटरसेक्टर दोन वेगवेगळे पॉईंट्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. दोन वेगवेगळे पॉईंट्स जे घेतलेले आहेत त्यांना नाव देऊया आपण त्या ठिकाणी के देऊया आणि याला काय नाव देऊया त्या ठिकाणी पी देऊया. म्हणजे आपण काय घेतले पॉईंट्स घेतले. आता इथे काय सांगितलंय, इफ द आर्म्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन, डायरेक्शन दोघांच्या कशा आहेत त्या ठिकाणी सेम, की आपण एक आर्म घेऊ, एक घेतली म्हणजे एक आर्म कशावर आहे त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आहे आणि एक आर्म कशा आहे त्या ठिकाणी ऑन द लाईनवर घेतली. आता डायरेक्शन दोघांचे कशा पाहिजे सेम डायरेक्शन, म्हणजे आम्ही एक पेअर्स त्या ठिकाणी घेऊया. एक पेअरचं नाव देऊया आपण अँगल ए, की आणि काय घेतलं त्या ठिकाणी सी घेतलं आणि दोघांच्या डायरेक्शन कशा पाहिजे त्या ठिकाणी ऑन पेअर ऑफ सेम डायरेक्शन अँड अदर आर्म्स ऑन द सेम साइड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स. ही एक घेतली आणि दुसरी आपण जी घेणार आहे ती आपण दुसरी घेऊया इथं. आणि अँगल काय घेतलं त्या ठिकाणी के, पी आणि काय घेतलं त्या ठिकाणी ई घेतलं. बघा कळतंय काय, दोघांच्या लाईन्स कशा आहेत त्या ठिकाणी सेमच आहेत. म्हणजे आम्ही काय घेतलं त्या ठिकाणी दोन्ही कशा पाहिजे त्या ठिकाणी द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर ऑन द सेम डायरेक्शन अँड अदर आर्म्स आर ऑन द सेम साइड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड एज अ पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आता एक पहिली जोडी आपण काय घेतलेली या ठिकाणी दिसते तुम्हाला ए की सी घेतली, अँगल ए की सी आणि दुसरी कुठली घेतल्या के, पी आणि काय घेतली ए. ह्या दोन्ही कशा आहेत त्या ठिकाणी ऑन द सेम साइड ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आपण त्या ठिकाणी घेणार आहे. बरोबर आहे, दिशा सुद्धा कशी एकच आहे म्हणजे ही त्यांची एक काय झाली त्या ठिकाणी पेअर फॉर्म. दुसरी पेअर आम्ही घेऊ शकतोय, इथं आम्ही ही दुसरी पेअर कन्सिडर करतो. पेअर कुठली घेतली बघा आता दुसरी, अँगल ए के आणि काय घेतल्या डी आणि काय घेतली त्या ठिकाणी अँगल के पी आणि काय घेतलं एफ, अँगल के पी आणि काय घेतलं एफ घेतलं. हा जो तुम्हाला दिसतो इथं मी दाखवलेली आहे किंवा आपण असं करू हा जो दिसतो ही दुसरी पेअर त्या ठिकाणी फॉर्म झाली. आता तिसरी जी पेअर आम्हाला घ्यायची आहे ती तिसरी पेअर आम्ही अशी घेतो इथं, हा सी के आणि काय घेतलं त्या ठिकाणी पी म्हणजे इथं आम्हाला दिसतं तिसरी काय दिसते अँगल सी के आणि काय दिसते त्या ठिकाणी पी घेतली अँड काय घ्यायचं त्या ठिकाणी हां दिसते अँगल ई पी आणि काय घेतली बी, ई पी आणि काय घेतली डी. त्यानंतर चौथी आपण पेअर जी घेणार आहे ती आपण घेऊया, दिस पी के आणि काय घेतलं त्या सॉरी डी के आणि काय घेतलं पी घेतलं. इथं मी असं दाखवतो अँगल डी के आणि काय घेतलं पी आणि दुसरी जी येणार आहे ती इथं आपण कुठली घेतली अँगल एफ पी आणि काय घेतली त्या ठिकाणी बी. ह्या ज्या आहेत ह्या कसल्या पेअर झाल्या त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर तयार झाले. बघा कळालं का, हा अँगल ए के आणि काय घेतलं सी, हा इथं जर दिसते तुम्हाला हा इथं सेम साईड त्याच ट्रान्सव्हर्सलच्या बाजूला म्हणजे ही आपण ट्रान्सव्हर्सल घेतली ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला घेतली, एकच बाजू घेतली त्या बाजूला असणारा हा दुसरा झाला के पी आणि काय घेतलं त्या ठिकाणी ही जी दिसते जे ट्रान्सव्हर्सलच्या काय झाल्या एकाच बाजूला झाल्या, दिशा सुद्धा कशी आहे एकच दिशा म्हणजे वरच्या डायरेक्शनमध्ये आपण दिसल्या ऑन द काय घेतलं त्या ठिकाणी सेम सेम. दुसरी जी घेतली होती पेअर ती आपण इथे घेऊ, हा इथे घेतली हां बरोबर आहे ट्रान्सव्हर्सलच्या अदर साईडच्या आता घेऊ आणि ती दुसरी घेतली म्हणजे इथं तुम्हाला माझं दिसतो ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला म्हणजे ऑन द सेम साईड हा ए के आणि काय घेतला त्या ठिकाणी डी आणि दुसरं काय घेतला के पी आणि काय घेतला एफ ऑन द सेम साईड. हा काय झाला त्या ठिकाणी एक पेअर तयार झाली. पुढची पेअर जी तयार झालेली आहे ही पेअर दिसते, हा सी
के आणि काय झालं त्या ठिकाणी पी, म्हणजे हा सी, हा के आणि पी, आणि हा जो आपण घेतला ई, पी आणि काय घेतला बी. आता ह्या सुद्धा काय झालं ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि सेम डायरेक्शन खालच्या बाजूला आपल्याला दिसते, बरोबर आहे. जे सी के आणि काय झालं पी आणि ई पी आणि काय झालं बी, हे काय झालं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलची पेअर त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे. अजूनही तुम्हाला इथं दिसते, कुठली दिसते बघा, हा दिसते, हा डी के आणि काय घेतलं त्या ठिकाणी पी, डी के पी आणि त्याच साईडला ट्रान्सव्हर्सल त्याच बाजूला आणि सेम त्या ठिकाणी काय येणार आहे डायरेक्शन सेम आपण घेणार आहे आणि आपण एकाच साईडला आपण घेणार डायरेक्शन दोघांची खालच्या दिशेमध्ये. हा डी के आणि काय घेतला पी आणि हा काय झाला एफ पी आणि काय झाला त्या ठिकाणी बी, म्हणजे हा दिसतो. जशा करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर समिती एक आकृती काढून तुम्हाला सगळं दाखवते. हे जर आपण घेतलं तर हा ए डी बी हा जो दिसतोय ए बी डीचा करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचा पेअरला बी सी एफ, म्हणजे हा दोन एकमेकाला. दुसरं काय दिसतंय हा ए बी ई, म्हणजे इथं जो दिसतो ए बी ई आणि दुसरं बी सी के, ही एक पेअर आहे. तिसरं काय दिसतंय, तिसरी पेअर आपण घेऊया, हा डी बी आणि काय घेतलं त्या ठिकाणी सी घेतलं, हा आपण इथे घेतलं डी बी आणि काय घेतलं सी. सिमिलरली सॉरी नाव हा एफ सी जे, म्हणजे हा दिसतो कळते. आणि जो लास्ट राहिला तो कुठला राहिला आमचा आता या ठिकाणी लास्ट वन जो राहिलेला तो ई बी आणि काय झालं त्या ठिकाणी सी, म्हणजे आपल्याला हा दिसतो. हा दोन यांना दाखवले ई बी आणि काय झालं सी, तसंच के सी आणि काय झालं त्या ठिकाणी जी आहे. म्हणजे किती पेअर झाल्या, ही एक पेअर, ही दुसरी पेअर, ही तिसरी पेअर आणि ही काय झाली चौथी पेअर त्या ठिकाणी फॉर्म झाली. व्याख्येत सांगितल्या पद्धतीने इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन, अँगल कसे आहेत त्या ठिकाणी सेम डायरेक्शन, अँड ऑन द अदर्स आर्म आर ऑन द काय सांगितले सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, दुसरी बाजू आहे ते ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी दिसते, देन इट इज कॉल्ड एज अ पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल, आणि म्हणून त्याला काय नाव दिले आपण त्या ठिकाणी पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. किती पेअर्स तयार झाल्या 1 2 3 आणि 4, त्या करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर्स काय झाले आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेल्या पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट वी हॅव टू सी द इंटेरियर अँगल्स.